मला असं वाटतं की दिवाळी पहाट जी ठाण्यामध्ये झाली आणि त्यानंतर दोन नेते जे बरळले त्याच्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन केलेलं आहे. खरं तर आज 14 तारीख आहे आणि बालदिवस आहे. बालदिवसाच्या मला असं वाटतं आव्हाड आणि सुषमा अक्कांना माझ्याकडून शुभेच्छा आहे, कारण त्यांच्या बालबुद्धीची कीव करावी तेवढी कमीच आहे. कारण अशा प्रकारे त्यांनी जे ठाणेकरांना संबोधले की ओव्हर स्मार्ट आहेत म्हणून. खरं तर दिवाळी पहाटची व्याख्या काय मला हे कळलं नाही, तरी दिवाळी पहाट अशीच असावी असं कोणी ठरवलं आहे मला हे पण माहिती नाही आहे. खरं तर लोककला जी लोक सादर करत आहेत त्यांचा सन्मान करणं हा ठाणेकरांची, मला असं वाटतं ठाणेकर नेहमीच करतात. कलाकार आणि कलाकारांचा आदर करणं ही ठाणेकरांची संस्कृती आहे आणि त्या माध्यमातून आपण जो कार्यक्रम घेतला दिवाळी पहाटचा आणि त्यानंतर मला कालच्या दिवशी कळलं की अशा प्रकारची वक्तव्य करण्यात आलेली आहे. एक तर मला असं वाटतं की आपले गणपती सण असतील किंवा जन्माष्टमी असेल, अशावेळी आपण प्रत्येक कलाकाराला आपल्या स्टेजवर बोलवून नाचवता, त्यावेळी कुठलाही आक्षेप कोणी घेत नाही. एक अंगभर कपडे घालून जी व्यक्ती, मला असं वाटतं गौतमी पाटील ज्यांनी माझ्या स्टेजवर परफॉर्मन्स केलं आणि तिच्याबद्दल जर आक्षेप हे लोक नोंदवत असतील तर मला त्यांना एकच सवाल आहे की सनी लिओनी असेल, राखी सावंत असेल किंवा उर्फी जावेद असेल किंवा भारत पाकिस्तान किंवा इतर मॅचेसमध्ये नाचणाऱ्या आपल्या चिअर गर्ल्स असतील ज्या नावापुरते कपडे घालतात, अशा लोकांचा जर महाराष्ट्रामध्ये सन्मान होत असेल तर पूर्ण अंगभर कपडे घातलेल्या गौतमी पाटीलचा कसा विरोध होतो हा मला एक बघण्यासारखी गोष्ट आहे. आणि जे नेते या गोष्टीवरती बरळत आहेत त्यांच्या खरं तर बुद्धीची कीव करावीशी वाटते मला. अशा प्रकारे लोकसंस्कृतीची जागर करणाऱ्या महिलेवरती अशा प्रकारे, म्हणजे मला असं वाटतं गरीब घरातून आलेली आणि बाकीची लोक थोडे पैसेवाले आहेत आणि त्याच्यामुळे खरं तर हा सगळा भेदभाव चाललेला आहे. एकीकडे ठाण्यामध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम होतो आहे आणि त्यांनी काल परवाच बघितलं असेल की मुंब्र्यामध्ये आम्ही त्यांना पळवून लावलं आणि त्यांनी तिथे 500-500 रुपये देऊन माणसं बोलवली होती. पण मीनाक्षी शिंदेच्या कार्यक्रमाला एवढी अलोट गर्दी बघून खरं तर आव्हाडांच्या पोटात दुखलं असावं आणि म्हणून अशा प्रकारचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे आणि त्या कलाकाराचा देखील अपमान आहे. मला असं वाटतं की आत्तापर्यंत मी जे गौतमी पाटीलचे कार्यक्रम बघितलेले आहे, प्रत्येक कार्यक्रमात ती अंगभर कपडे घालूनच मला दिसलेली आहे आणि मला कुठलीही वावगं वाटलं नाही की तिने माझ्या मंचावरती येणं वावगं नसावं. कारण ठाणेकरांनी एवढा उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिला होता. कार्यक्रम सकाळी 6ला चालू होणार होता, पण 5:30 वाजल्यापासून महिला पुरुष सगळ्या लोक उभे होते. मला असं वाटतं 65 वर्षाची एक आजी होती, ती 5:30 वाजताच येऊन उभी होती. म्हणजे तिचं क्रेज एवढ्या लोकांमध्ये आहे आणि ते कदाचित मला असं वाटतं आव्हाडांच्या पोटात दुखलं असावं. आणि आपल्या अक्काबाईंचं तर काय सांगावं, कारण अंधारेबाई नेहमीच काहीतरी बरळत असतात आणि त्या हिंदू द्वेष्ट आहेत हे माझं ठाम मत आहे. कारण त्या एकपात्री नाटक कायम करत असतात, आपल्या हिंदू देवदेवतांना शिव्या घालत असतात आणि अशीच महिला जर आपल्या सणांबद्दल जर बोलते तर मला आश्चर्य वाटतं आहे. आणि त्यांनी असं म्हटलं त्याच्यामध्ये की बाळासाहेबांना काय वाटलं असेल, जी बाई बाळासाहेबांना थेरडं म्हणून उल्लेख करत होती तिला आता बाळासाहेबांचं दुःख होतं हे बघूनच एक वेगळं चित्र महाराष्ट्रासमोर उभं राहिलेलं आहे. आणि उद्धवसाहेब अशा महिलेला आपल्या बाजूला बसवून घेतात हेच एक तर शोकांतिक आहे. कारण ज्या महिलेला जी आपल्या शब्दावरतीच ठाम राहिलेली नाही आणि त्या महिलेबद्दल जर आपल्या हिंदू सणांबद्दल ती जर बरळते, अशा महिलेला मला असं वाटतं की माझ्या ह्याच्यात किंमत नाही आहे. आणि खरं तर हा सण आज दिवाळी सण असा आहे की अंधेरात म्हणजे अंधारातून आपण प्रकाशात जाणार आहे, तर ह्या निमित्ताने तरी त्या अंधारेबाईच्या डोक्यात प्रकाश पडावा हीच त्यांना मी शुभेच्छा देते. आणि ठाणेकर सुज्ञ आहेत आणि त्यांना माहिती आहे की ठाण्यामध्ये कशी संस्कृती जपली पाहिजे आणि ठाणेकरांना ओव्हर स्मार्ट म्हणणारे काय आहेत आणि त्यांची पूर्ण ठाण्यामध्ये महिलांमध्ये काय समज आहे त्यांच्याबद्दल हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. काय सांगाल की ज्या पद्धतीने ठाण्याची त्यांचा हाच म्हणणं आहे की ठाण्याची संस्कृती कुठेतरी बदलत चालली, म्हणजे सनई चौघडे आणि हे जे पूर्वीची संस्कृती होती ती संस्कृती आता पूर्णपणे बदलत चालली आहे, हा त्यांचा एक महत्त्वाचा. मला त्यांना एकच प्रश्न विचारायचा आहे की त्यांनी ह्याच्यापूर्वी कधी दिवाळी पहाटचं कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि कधी सनई चौघडे वाजवले होते. मला असं वाटतं ते मुशायरात रमणारे नेते आहेत आणि त्याच्यामुळे महाराष्ट्राची जी संस्कृती आहे त्याची खरं तर त्यांना जाणीव नसावी, त्यामुळे ते अशा प्रकारचं वक्तव्य करत आहेत आणि काय त्यांचं बोलणंच खरं तर चुकीचं आहे.
आणि ओव्हर स्मार्ट म्हणतात ते खरं तर आम्ही तर स्मार्ट आहोत आणि स्मार्ट सिटीमध्ये राहणारी लोकं यांना 21व्या शतकामध्ये कशाबरोबर काय खावं ह्याची थोडीफार जाणीव आम्हाला आहे. आणि त्या यंग क्राऊडसमोर जर तुम्ही सनई चौघे वाजवले असते तर एकही क्राऊड तिथं उभा राहिला नसतं मला असं वाटतं. मला असं वाटतं की तुम्ही जर माझा गेल्या वर्षीचा कार्यक्रम बघितला असता तर हा प्रश्न तुम्ही मला विचारला नसता, कारण हा एवढाच क्राऊड त्यावेळी देखील होता. पण ह्या कार्यक्रमाचं आकर्षण गौतमी पाटील होती, पण क्राऊड काय कमी नव्हता, कारण गेल्या वर्षी पण तोच होता आणि यावर्षीही तोच आहे. कारण दिवाळी पहाट हा कार्यक्रम ठाण्यामध्ये सगळ्याच चौकात होतो, पण महिला आघाडी म्हणून हा दुसरं वर्ष आहे माझं आणि त्या महिला आघाडीला साथ देण्यासाठी एवढी लोकं आली होती. सांस्कृतिक शहर आहे ठाणे म्हणून त्याची ओळख आहे आणि तुम्ही महिला म्हणून त्या शहराच्या महापौर देखील होता. तुम्ही महिला म्हणून गौतमी पाटील देखील एक महिला कलाकार आहे. कुठल्या दृष्टीने तुम्ही सगळे पाहताय आणि तुम्ही गौतमीचा जो कार्यक्रम ठेवला होता महिला म्हणून या सगळीकडे कसं पाहता? मला असं वाटतं महिला म्हणून एका महिलेचा सन्मान होणं अपेक्षित आहे आणि ती कुठलंही वल्गर असं काय करत नव्हती तिथे, किंवा पूर्ण अंगभर कपडे घालून नाचते किंवा इतर कार्यक्रम पण मी बघितलेले आहे. आणि मला वाटलं एक महिलेचा सन्मान व्हावा. आई म्हणून जर मी विचार करते तर माझं मूल कितीही नालायक असेल तरी मी तिला टाकून देणार नाही, तिला सुधारवण्याचा प्रयत्न करेल. तसंच महाराष्ट्रामध्ये मला असं वाटतं ती चांगलं कार्यक्रम करते, पण जिथे हुल्लडबाज आहेत, जिथे लोक तिच्या स्टेजवर जाऊन हे करतात. पण ठाणेकरांची जर तुम्ही संस्कृती बघितली असेल तर पूर्ण कार्यक्रमात कुठल्याही ठाणेकरांनी असा अनुचित प्रकार घडून दिला नाही. चांगल्या प्रकारे तो कार्यक्रम पार पडला आणि ह्याचंच दुखणं मला असं वाटतं की या दोन्ही नेत्यांना झालं होतं. राजकीय वर्तुळात अशी चर्चा आहे की गौतमी पाटीलला कुठल्या प्रकारे सुपारी आणि गर्दी जवळचं काम. मला असं वाटतं की ठाणेकरांना इथे मुख्यमंत्र्यांचं हे ठाणे शहर आहे आणि इथे गर्दी जमवायसाठी आम्हाला भाड्याने माणसं आणावी लागत नाही. जसे आव्हाडांनी मुंबऱ्यामध्ये भाड्याची माणसं आणली होती त्याप्रकारे इथे आम्हाला कुठल्याही भाड्याच्या माणसांची गरज नाही. त्यांना ठाण्यात देखील कार्यक्रम घ्यायचा असेल तर मुंबईवरनं किंवा इतर ठिकाणावरनं बस भरून आणायला लागतात. ही आत्ताची त्यांची परिस्थिती आहे आणि त्यामुळे आमच्या कार्यक्रमाला येणाऱ्यांना बघूनच कुठेतरी अशा प्रकारे ते वक्तव्य करतात. पुढच्या कार्यक्रमात गौतमी पाटील नसेल तरी पण ती तेवढीच गर्दी असेल हे तुम्ही अनुभवाल पुढच्या कार्यक्रमात देखील. मला असं वाटतं की ह्या लोकांना बोलण्यात ते मोठे नाही आहेत किंवा त्यांची तक्रार करून, कारण ते आम्हाला बोलूनच कुठेतरी लाईमलाईटमध्ये येतात, कारण स्वतःचं असं कारकीर्द काय उरलेली नाही. अंधारेबाईला बघितलं तरी त्यांची कारकीर्द अशी काही सामाजिक नाही आहे. त्या फक्त ट्विटरवर ट्विटीसारख्या बोलत असतात, बाकी इतर काय कामं करत नाही आहेत. तर त्याच्यामुळे अशा लोकांना मोठं करण्यासाठी मी अजून काय करणार नाही. महिलेला बोलणं म्हणजे फक्त त्यांचं असं मत होतं की तिला आणून मी गर्दी केली किंवा तिला हे केलं. म्हणून मी त्यांना प्रश्न विचारले की सनी लिओनी आणि राखी सावंत उर्फी जावत जर महाराष्ट्राला चालत असेल तर अंगभर कपडे घातलेली गौतमी का चालणार नाही, हा माझा सवाल आहे. त्यांनी त्याचं उत्तर द्यावं. किंवा पुरुष कलाकार, मला असं वाटतं बदलला गेला पाहिजे. खरं तर ह्यांची दृष्टीच तशी आहे, ज्या वृत्तीची लोकं असतात त्या दृष्टिकोनातनं बघतात. तुम्ही जर ठाणेकरांना अनुभवलं असेल तर त्यांनी चांगल्या दृष्टीने तिला बघितलं म्हणून तो कार्यक्रम सक्सेस झाला. ह्यांची दृष्टी म्हणजे आपण बोलतो ना, जसं आपण स्वतः असतो त्यानुसार आपण जगाची पारख करतो. ह्यांची दृष्टीच मुळात खराब आहे आणि त्यामुळे ते जगाला त्याच दृष्टिकोनातनं बघताय. तर त्यांची दृष्टी बदलायची गरज आहे खरं तर. म्हणजे सुषमा अंधारेंनी काय केलं आहे? सुषमा अंधारे पैसे घेऊनच, मला असं वाटतं प्रत्येक वक्ता म्हणून त्या प्रत्येक मंचावर जातात, तिथे पैसे घेऊनच जात असतील म्हणून कदाचित अशा प्रकारचं कुठल्या तरी पार्टीची बाजू घेण्यासाठी त्या वक्तव्य करत असतात. खरं तर उद्धव ठाकरे साहेबांचं मला दुःख वाटतं आहे, कारण स्वतःच्या बापाबद्दल असं आक्षेपार्ह विधान केलेल्या महिलेला आपल्या शेजारी बसवून घेत आहेत. त्या अंधारेबाईची अंधारी किती साहेबांच्या डोळ्यावर आली आहे मला तेच कळत नाही. एखाद्या दिवशी ती फिट आणून साहेबांना पाडेल, पण अजून पण साहेब सुधारायला पाहिजे, कारण साहेबांनी या सगळ्या गोष्टीचा अभ्यास केला पाहिजे. सुषमा अंधारे आल्यापासून किती महिला आघाडी लांब गेली ह्याचा विचार देखील उद्धव साहेबांनी केला पाहिजे. अनेक सणावरती निर्बंध होते, निर्बंध हटवल्यानंतर मोठ्या संख्येने आता महाराष्ट्रात सण साजरे होतात आणि अशातच आता कुठंतरी गौतमी पाटील समोर
मला असं वाटतं की 2-2.5 वर्ष आपण उद्धव साहेबांची कारकीर्द बघितली आणि त्यानंतर शिंदे साहेबांची कारकीर्द बघताना सगळे निर्बंध उठवले गेले आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आनंदाने सगळे आपले हिंदू सण आपण साजरे केले. हिंदू काय सगळ्याच सणांवरचे निर्बंध उठले होते आणि त्यामुळे कदाचित त्यांचं परफॉर्मन्स तेवढं चांगलं नव्हतं उद्धव साहेबांचं आणि शिंदे साहेबांना लोक एवढे ॲप्रिशिएट करतायत त्याचा कुठेतरी मनात त्यांना राग येतो आणि त्यामुळे अशा प्रकारची लोक त्यांनी ठेवलेली आहे भाड्याने की ते प्रत्येक वेळी त्यांच्यावर टीका करण्यासाठी तयारीत असतात. तुम्ही ट्रोल करताना पण बघत असाल की ट्रोलसाठी एक खास सिस्टीम ठेवलेली आहे ते लोकांनी की घाणेरडे कमेंट्स करायचे काहीतरी आणि कुठल्या तरी महिलांना. मला असं वाटतं हे जे रिकामटेकडे लोक आहेत त्यांच्याकडे कोणतंही काम नाही आहे. तुम्ही जर माझा वर्षभराचा आढावा घेतला तर माझे काम तुम्हाला दिसतील, पण अंधारेबाईंनी काय काम केलं आहे किंवा आव्हाडांनी काय असं काम केलेलं आहे ते पण पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि त्यामुळे अशा प्रकारचे वक्तव्य करून ते लाईमलाईटमध्ये येण्याचा प्रयत्न करत आहेत. गौतमी पाटीलला पुन्हा एकदा ठाण्यात आणणार जर असे आरोप होत असेल तर त्यामुळे मला असं वाटतं कलाकार आहे आणि कलाकाराचा सन्मान होणं, मी प्रत्येक कलाकाराचा सन्मान करतं. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकवण्याचं माझं काम नाही आहे. तुम्ही जर माझी कारकीर्द बघाल तर 15 वर्षाच्या ह्या माझ्या कारकिर्दीमध्ये मी आजपर्यंत कोणावर वैयक्तिक टीका केलेली नाही आहे आणि अशा प्रकारे एखाद्या महिलेवरती वैयक्तिक टीका करून ती पण महिला करते तर मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा दुर्भाग्याची गोष्ट नाही. आपण कलाकारांचा सन्मान केला पाहिजे आणि आम्ही ज्या दिघे साहेबांच्या आश्रमात बसलो आहे, दिघे साहेबांनी पण कलाकारांना नेहमीच साथ दिलेली आणि त्यांचा सन्मान केलेला आहे आणि आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील कलाकारांचा सन्मान करतात. तर हे कुठेतरी त्यांना रुचत नाही असं मला वाटतं. झालं तुमचं? मुझे लगता है ये सब गलत बात है क्योंकि गौतमी पाटिल जो है वो एक कलाकार है और कलाकार का सम्मान करना हम थानेकर करते तो इसका किधर आक्षेप उन लोग ले रहे हैं तो ये गलत बात है. उन्हें अगर उर्फी जावेद चलती है, सनी लियोनी चलती है, राखी सावंत चलती है तो गौतमी पाटिल क्यों नहीं चलेगी? मुझे मेरा ये सवाल है उनको. पहली बात तो ये है कि जो हमारे हिंदू भगवान है उन पे अंधारी मैडम हमेशा आक्षेप लेती है, कुछ ना कुछ गलत बयानबाजी करती है तो उस औरत से मेरे ख्याल से कुछ कहना भी फिजूल होगा क्योंकि उसको हम लोग के जो त्यौहार है वही मालूम नहीं है तो उसके बारे में ज़्यादा बोलना मैं उचित नहीं समझती. रामदास कदम आणि गजानन कीर्तिकर यांच्यामध्ये शाब्दिक वाद सुरू आहे. याचाच आशय घेऊन उस्मानदारांनी पुन्हा ट्विट केलं. त्यांनी म्हटलं आहे की एंटरटेनमेंट आणि पिक्चरचं नाव असणार आहे सबसे बडा गद्दार कोण. दोघांमध्ये खासदारकीच्या जागेवरून वाद सुरू आहे. कसं बघता? मला असं वाटतं ती घरची भांडणं आहेत आणि ती घरातच मिटतील. हां, ती घरातली भांडणं आहेत ती घरातच मिटतील, पण सुषमा अंधारेंनी ह्याच्यावर बोलू नये कारण त्यांनी किती पार्ट्या बदलून ह्या पार्टीत आलेल्या आहेत तर ती गद्दार कोणाला बोलते नेमकं ती स्वतःलाच बोलत असेल आणि त्याच्यामुळे मला ह्याच्यावर भाष्य करणं योग्य वाटत नाही. आमच्या घरातली आहेत ती घरातली भांडणं आम्ही घरातच मिटवू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.